बातमी आहे कळवण तालुक्यातून आदिवासींच्या सण उत्सवासंदर्भातील डोंगरदेव उत्सवाला मोठ्या आनंदात सुरुवात झाली आहे। कळवण तालुक्यातील जिरवाडी या गावामध्ये वंश परंपरागत चालत असलेली आदिवासी बांधवांची डोंगरदेव उत्सव ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने तसंच भावनेने जपली जाते। आजचा सुशिक्षित तरुण वर्ग देखील तितक्याच काटेकोरपणे आपली परंपरा श्रद्धेने जपण्याचा प्रयत्न करून आपली संस्कृती जपून ठेवतोय। डोंगरदेव हे आदिवासी बांधवांचे एक व्रत असून या व्रतामध्ये कोकणा, कोकणी, भिल्ल, महादेव कोळी इत्यादी समाजाचे बांधव एकत्र येऊन आपल्या चालत असलेल्या परंपरेनुसार हा उत्सव साजरा करतात। रात्रभर आपले पारंपरिक वाद्य पावरीच्या तालावर ठेका धरत आदिवासी बांधव जागरण करतात। आदिवासी समाज हा भारताच्या लोकजीवनाचं एक अंग असून अनेक कला, नृत्य ही आपल्याला पाहायला मिळतात। जरी आदिवासी असले तरीही त्यांच्या नृत्यातून किंवा कलेतून एक संगता आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक गावाच्या प्रतीनुसार दर 3 किंवा 5 वर्षांनी डोंगऱ्या देवाचा उत्सव आदिवासी बांधव साजरा करत असतात। जिरवाडा येथे सुरू असलेल्या गावामध्ये येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप शिरसाट व डोंगरदेव मुख्य कार्यकर्ते नारायण गांगुर्डे, उत्तम गांगुर्डे, रामा गांगुर्डे, पुंडलिक गांगुर्डे, समाधान गांगुर्डे तसंच गावातील इतर नागरिक, महिला हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। हा डोंगरे देवांचा आमचा सण आहे। जुन्या परंपरेनुसार आम्ही आता नवीन पालीने सुरू केलेला आहे। हे आमचं कुलदैवत आहे। हे आमचे आजोबा आजोबांनी चालू केलेल्या प्रथेनुसार आम्ही चालवते, परंपरा चालू ठेवणार आहे आणि इथून पुढे पण चालू राहणार आहे। सर्वप्रथम कळवण तालुका हा आदिवासी मानला जातो आणि हा आदिवासी पट्ट्यात सर्वप्रथम हे आदिवासींचं कुलदैवत डोंगरदेव उत्सव। तर सर्वप्रथम मी पूर्ण कळवण तालुक्याच्या आदिवासी डोंगरदेव उत्सवासाठी सर्व डोंगरदेव हे आदिवासी यांना यांचं कुलदैवत आहे त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। प्रथम आमच्या जिरवाडे गावात हे पारंपरिक जुन्या लोकांपासून चालू असलेला हा उत्सव तो आता नवीन तरुण पिढीने तो पारंपरिक पिढून पिढी असा हा चालूच राहील। आणि ह्या जिरवाडे गावाच्या आदिवासी माझ्यातर्फे व सर्व ग्रामस्थांतर्फे या डोंगरदेव उत्सवानिमित्त त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर वानखेडे, कळवण।